चोरमले साहेबांचं पुन्हा स्वागत करूया. चला तर आपण लाईव्ह बघूया. हा सुद्धा सामना YouTube tenniscricket.in लाईव्हला आणि त्याचबरोबर क्रिकेटर्सला धावता स्कोर सुद्धा पाहूया. पहिला चेंडू फुल टॉस डिप्ले केलाय मैदानच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात तिथे 5 नंबरची जर्सी मिस्टर भीम. पहिली धाव आली आजच्या शेवटच्या दिवसाची. पहिली धाव आलेली आजच्या दुसऱ्या दिवसाची. 2 धावा आल्या का? यस, 2 धावा घेतलेल्या. 2 रन्स हॅज बीन टेकन. बारावे खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू म्हणून आलेले आमच्या शेजारी. त्यांच्याकडे मोठी फाईल आहे. लाफ्ट केला हा चेंडू अगदी ऑन ड्राइव्ह. त्या बाजूला खेळाडू आहे. जशी फिल्डिंग आहे विराज सर तशी पहिल्या 2 चेंडूवरती बॉलिंग सुद्धा आपण पाहिलेले आहे. बिल्कुल सही जबरदस्त गेंदबाज थी वहां पर. 1 रन का इजाफा हालांकि हो रहा है. स्कोर रन से के आगे बढ़ रही है 3 रन के ऊपर. पहले टॉस जीतने के बाद बल्लेबाजी यहाँ पर चुनी शेखरी राजा परिवार मुगल टीम ने. ये क्वार्टर फाइनल का मुकाबला है, बड़ा मुकाबला है. यहाँ पर जो टीम जीतेगी वो टूर्नामेंट की सेमीफाइनल में पहुंचेगी वहां पर. और जो टीम कम गलतियां करेगी, प्रेशर को हैंडल करने का मादा रखती है, वही टीम अगले राउंड में यानी सेमीफाइनल में पहुंच सकती है. गेंदबाज तैयार. अच्छी गेंद थी. हल्का तो से गेंद को केवल पुश कर दिया वहां पर. खुद गेंदबाज ने वैभव ने गेंद को रोका. फॉलो थ्रू में रन लेने का बिल्कुल इस बार कोई अवसर नहीं. मैच नंबर बिल्कुल आज का कल 8 मुकाबले हुए थे. कल पहला क्वार्टर फाइनल में होता. दूसरा दिन आज का पहला क्वार्टर फाइनल यानी टूर्नामेंट का 9वां मुकाबला इस वक्त चल रहा है. राज सर पहला मुकाबला टॉस वहां पर हो चुका है. पहले बल्लेबाजी सुनिए. क्या अनुमान होगा आपका कि कहां तक पहुंचेगी टीम? अवरेज बघितलं तर 80-90 अवरेज नक्कीच आहे. परंतु पहिल्या काही अपेल थर्ड फ्रंट वॉरियर्स यांच्याकडून पंच अनमोड आहेत. दोन्ही पंच सुरेख कामगिरी. तिन्ही पंचांची कामगिरी चांगली. मारुती असतील, अथर्व असेल, तसेच वरुण सर असतील, सर्वांनी सुरेख कामगिरी केलेली आहे. आणि आता सुद्धा कॉन्फिडंट या ठिकाणी दोघे होते. 3 धावा केवळ 4 चेंडू नंतर. तर चर्चा चालली होती की या ठिकाणी अनुमान काय असेल. नक्की पहिल्या 2-3 सामन्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाला ॲडव्हान्टेज भेटतंय आणि निश्चित त्या ठिकाणी 80-90 धावा बघू शकतो आपण स्कोर बोर्डवरती. एक अनुमान असेल, प्रेडिक्शन असेल. दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर फाईनल क्षेत्रात चेंडू आर पार कडक प्रहार आणि निश्चित या ठिकाणी भेटतोय मिळतोय तो मात्र शेतकरी राजा परिवाराला. पंढरपूर कृषी चषक 2025 चौकार. धावसंख्येत बदल होतोय. बदलती धावसंख्या असेल ती मात्र 7. जबरदस्त स्ट्रोक खेला था वहां पर. गेंद बिल्कुल थोड़ी सी लेग स्टंप की पर थी. पैडल स्वीप लगा दिया वहां पर. गेंद को बिल्कुल लॉन्ग लेग सीधा रेखा पार कर गई थी गेंद 4 रन के लिए. अंतिम गेंद इस ओवर की. फुटास गेंद फिर से घुमा दिया. इस बार स्क्वायर लेग के क्षेत्र में फील्डर इस बार गेंद को नहीं रोक पाएंगे. और एक खूबसूरत चौका वहां पर बालू के बल्ले से निकल रहा है. रन संख्या इसी 4 के साथ आगे बढ़ रही है. ओवर भी पूरा हो रहा है. डबल 1 11 रन. पहिले षटक जरूर संपलं परंतु शेवट षटक शेवट चेंडू संकट घेऊन आला होता. स्क्वेअर लेग पंच अथर्व यांच्यासाठी. आता सरांनी स्वतःला वाचवलं. परवा आपण मला वाटतं साऊथ आफ्रिका आणि इंडियाच्या दरम्यान झालेल्या सामन्यामध्ये मिस्टर पंडित साहेब यांचा चेंडू यस आणि मिस्टर पंडित पंच म्हणून होते मेन एंडला. त्यांच्या अगदी गुडघ्यावर लागला होता. तर पंचाचं सुद्धा काम खूप जोखमीचं आहे. आपण म्हणतो तेवढं सोपं काम नाही आहे. बिल्कुल सही कहा आपने. हर एक काम में रिस्क होता है. हर एक का अपने अपने जगह ठीक होता है. हर एक का अपने तरह से काम करता है. आणि प्रत्येकाला म्हणजे आपलं सोडून दुसऱ्याचं काम सोपं वाटतं परंतु ते तसं नाहीये. बिल्कुल बिल्कुल सही. परंतु ते तसं नाहीये. हे बघा धीरज शेठ गांधी साहेब आणि विशाल शेठ पडोळकर साहेब यांच्याकडून मात्र मिस्टर थाला यांनी झेल पकडले तर प्रत्येक झेलला 101 रुपयाचं बक्षीस आहे. नाही प्रत्येक झेलला 101 आहे. काट केला बॅकफुटवर कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू चाललाय. बॉलर नेम प्लीज. कडक कडकडीत प्रहार आणि तिकडे मात्र विरेश सर. पंढरपूर कृषी चषक 2026 सॉरी चौकार
आता हे 25-26 थोडंसं होणार आहे, एक 15-20 दिवस असं. कारण कसं आहे, वर्षभर आपण 25-25 म्हणत बसलेलो आहे नाही का. आपण एका सिनेमात बॉलर नेम प्लीज. राज देशमुख गोलंदाज. डाऊन द लेग चेंडू आहे, वाईट बॉल खरा पंचांकडून एक्स्ट्रा रन. मला वाटतं पहिला वाईट, दिवसाचा वाईट, सामन्याचा वाईट, डावाचा वाईट. बिल्कुल बिल्कुल, पहली अतिरिक्त गेंद यहाँ पर देखने को मिल रही है. गेंदबाज राज देशमुख के द्वारा रन संख्या आगे बढ़ रही है. अतिरिक्त रनों के साथ रन संख्या पहुंचती हुई फिलहाल शायद 16 रन बने. दिनेश शेट गांधी, विशाल शेट पडोळ साहेब यांच्याकडून मात्र जर आकाश जयस्वाल यांनी कॅच पकडला तर 100चं बक्षीस आहे. मिस्टर थाला दाखवा आपली कला. प्रणवदानं मात्र गोड स्माइल केला आमच्याकडे पाहून. बक्षीस यासाठी होतं, अर्थात कॅच सोडायसाठी नव्हतं, कॅच पकडायसाठी होतं. यासाठी म्हणजे कॅच पकडायसाठी होतं. तर या झेल मात्र या ठिकाणी थालाकडून सुटला गेलेला आकाश जयस्वाल. MSD म्हणून ओळख आहे त्यांची, धोनी म्हणून ओळख आहे या संघामध्ये त्यांची, हिंगोलीचा धोनी म्हणून ओळख आहे त्यांची. आणि अगदी धोनी स्टाईल त्यांची अगदी बोली भाषा सुद्धा है. यस, चटपटी भाषा में बात करते हैं, चटपटी खट्टी मीठी. तर अच्छा लगा कल उनका जो सुना था. आज मैं थोड़ा सा जो है ना नाश्ते में बिजी था, वरना मैं और अच्छा आज उनसे ज़्यादा बात करने की सोच कर आया था, लेकिन ये मौका आज हमारे वीरेश सर को मिला था. चलिए कोई बात नहीं. स्वीप करने का फैसला, स्वीप तो किया, लेकिन यहाँ पे क्या है कि एक सिंगल भागा है. चलिए भागने में दौड़े में भी मजा अलग है, क्योंकि इक्का दुक्का भी बहुत इम्पोर्टेंट है जितना कि चौका छक्का. बिल्कुल, जिस तरह से चौके छक्के चाहिए होते हैं, स्ट्राइक रोटेट करनी भी बहुत जरूरी है, तभी वो आप एक बेहतर क्रिकेटर कहलाते हैं. ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि सिंगल डबल ज्यावेळेस तुम्ही घेताय तर स्कोरबोर्ड जो आहे तो हलता राहतो, अँड यू गॉट द रिलीफ फ्रॉम द प्रेशर, अँड दॅट इज वाय सिंगल डबल्स आर वेरी इंपॉर्टंट. फुल टॉस गेंद को मोड़ दिया है. 2 बॉल का भी इशारा, साथ ही साथ 2 बॉल का इशारा, फिर चौका भी वहां पर जड़ दिया बल्लेबाज विशाल ने. कडकडकडीत प्रहार आणि या ठिकाणी खराब चेंडूवरती खरपूस समाचार आणि मिळवला तो मात्र कृषी पंढरपूर कृषी चषक चौकार. भीमराव दामोदर या ठिकाणी मात्र पलीकडे आहेत. मिस्टर भीम थोडंसं गाईड करतील मला वाटतं की गोलंदाजाकडे जाऊन, कारण ते सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. 407ची एंट्री झालेली आहे. थोडंसं बाजूला घ्या. हा काय पाहूया आता. हो, बॅट लागले, चेंडू पाठीमागे चाललाय आणि फाईन लेग, लॉंग लेग म्हणूया, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अर्फार कडर 89, and according to that only they are going on 27 for no loss, and we are in a second over in the power plays game. Two deliveries to go. Yes sir, best just a fast and good start, solid start. Absolutely very superb effort, very classical start. Even they have shown the aggression. नो बॉल, बिल्कुल नो बॉल है वहां पर. अगदी नो बॉल हा, कारण मला वाटतं बाउन्सर पहिला संपलेला होता. तर नो बॉल, हाताचा नो बॉल, इथे मात्र फेकीचा नो बॉल दिलाय. ओहो, फेकीचा नो बॉल आहे आमच्याकडे. आता पंच अथर्व कळवत आहे की फेकीचा नो बॉल आहे आणि फ्री हिट असेल. फ्री हिट. आहा, फटका मारलाय नीट, लॉंग ऑन एरिया, आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक कापुरे राहिले. भीम आणि टोटल वाढतोय तो मात्र या ठिकाणी पळून घेतलेल्या धावांनी मला वाटतं 2ची कमाई झाली आहे. आणि धावसंख्येत बदल 30 ना 32, 1.5 षटकाच्या खेळानंतर मैदानामध्ये या ठिकाणी निश्चितच विशाल भोसले आणि बाळू डोंगरेची जोडी आहे. बाळू डोंगरे, मॅन फ्रॉम पापरी.
शिवराम साहेबांची फिल्डिंग, वाव क्या बात आहे शिवराम. बिल्कुल एंड ऑफ द 231 विदाउट लॉस. वन कॅन से इट्स अ गुड स्टार्ट, इट्स अ वेल जस्ट स्टार्ट. आणि बाळू डोंगरेची आपण जर बघितलं तर क्रिकेटवरची भक्ती, क्रिकेटवरची त्यांची मात्र आस्था, प्रेम, आपुलकी काही केल्यानं कमी होत नाही आहे. मला वाटतं जसजसं वय वाढलंय तसतसं त्यांची क्रिकेटवरची ही भक्ती आहे ती अजून वाढलेलीच आहे. मी यांना अगदी मागील 20 वर्षापासून बघतोय, 18-20 वर्षापासून पाहतोय. मोहोळ तालुक्यामध्ये फार मोठं हे क्रिकेट वेडं असं व्यक्तिमत्व बाळासाहेब डोंगरे, मॅन फ्रॉम पापरी. आता स्ट्राईकला असतील ते मात्र मिस्टर विशाल भोसले. हे बघा नाश्ता शिल्लक आहे, ज्याने नाश्ता केला नाही त्यांनी नाश्ता करून घ्या, परत वेळ नसेल. कैलास माने गोलंदाज त्या ठिकाणी येतील आणि कैलास आपल्या पहिल्या चेंडूला घेऊन तयार आहेत. स्ट्राईकला मात्र विशाल भोसले. ओ काय या ठिकाणी मला वाटतं हात लावायचाच नव्हता चेंडू असं काहीच ठरलं होतं. जेवढं शक्य आहे तेवढं पायानेच कार्यक्रम होतोय का बघायचं होतं. दीपक हिंगोले थोडस या ठिकाणी चकले. पायात चेंडू अडकवायचा प्रयत्न होता. सुदीप साहेब होते. तर सकाळी सकाळी त्यांच्याकडून थोडेसे फनी मोमेंट्स बघायला भेटल्या. धीरज शेठ गांधी, विशाल शेठ पडोळ यांच्याकडून मात्र या ठिकाणी गोल थाला साहेबांना जर कॅच पकडला तर 100-100चं बक्षीस आहे. दरम्यान एकूणच 2.1 षटकानंतर 34 हा चेंडू हवे चेंडू झालाय. हा झेल पकडलाय स्वप्नील मधने. काय जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पकडलाय. ओ हो लवली कैच स्वप्नील, कैच को कर दिया नील, विकेट का फाड़ दिया सामने वाली टीम पर बिल. एक गडी बाद आणि 34 अशी धावसंख्या झालेली आहे. 34 लॉस ऑफ ओनली 1 विकेट. सफलता मिली है कैलाश को. बढ़िया कैच वहां पर लपका स्वप्निल मदने ने. विकेट नंबर पहला जा रहा है शेतकरी राजा परिवार मोहोल टीम को. ये बिल्कुल पहला झटका लग चुका है इस मुकाबले में. सफलता मिली है गेंदबाज कैलाश को अपनी दूसरी ही गेंद पर. चला स्पीडअप ठेवा. नवीन बॅट्समन मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. नवीन बॅट्समन जाताना दिसत आहेत आपल्याला. निश्चितच पाहिलं तर बैटर नेम प्लीज, बैटर नाव सांगा प्लीज. विशालला साथ द्यायला कोण येते बाळा, यांची जागा घ्यायला कोण येते सांगा प्लीज. टीम शेतकरी राजा कृषी केंद्र मोहोळ. हो माननीय चव्हाण साहेबांचं आगमन झालंय. चव्हाण साहेब वेलकम, क्या बात है. चव्हाण साहेब सुबह सुबह हैंडसम लग रहे हैं, क्या बात है. 50-55 की उम्र है लेकिन अभी भी जवां है हम. 34 वरती 1 षटक तिसरं. राईट आर्म ओव्हर. चांगला चेंडू या ठिकाणी अपेल, परंतु मला वाटतं बॅट नॉट इन्व्हॉल्व. नाश्ता करून घ्यायचा आहे सर्वांनी, विनंती आहे. नाश्त्याचं कोण राहिलं असेल तर संदीप शेटजींची तळमळ पहा. या ठिकाणी प्रत्येकाची विचारपूस या ठिकाणी आम्हाला स्वतःहून त्यांनी अगदी विचारपूस करताय. ढके साहेबांचं आगमन झालंय, स्वागत करूया. संदीप शेठ या ठिकाणी मला वाटतं थाला थोडंसं काहीतरी कलेक्शन करताना थोडंसं बीट झाले. मात्र या ठिकाणी एकूणच बघितलं तर सुंदर आणि जबरदस्त अशा मात्र फिल्डिंगचाही अंजाम पाहिला आपण. तिसरं षटक आहे. एकूणच बघितलं तर 35 धावा, 1 गडी बाद. संधी येत आहेत, संधी काहीशा कॅश केल्या जात आहेत, संधी वाया पण जात आहेत. माने साहेबांची चांगली फिल्डिंग आहे तिकडे. माने साहेबांचं गायडन्स सुद्धा चांगलं आहे. आणि कैलास माने साहेबांची गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. विशाल पडोळ साहेब या ठिकाणी मात्र चहाचा आनंद घेत घेत बक्षीस लावतायत. 100 रुपये माने साहेबांकडे. चाय की चुस्की और साथ में बक्षीस भी. तर माने साहेबांनी या ठिकाणी विकेट घेतली तर 100चं बक्षीस आहे. हा ट्रॅक्टरवाले काका जरा हळू जाऊ द्या, धुरळा जास्त उडवताय तुम्ही.
धन्यवाद. हळू जाऊ द्या. नाश्त्याचा आनंद घेतो. धीरज शेठजी सुद्धा सामन्याचा आनंद घेत घेत नाश्त्याचाही आनंद लुटताय. जे कोणी राहिले त्यांनी नाश्त्याचा आनंद घ्या आणि आजच्या दिवसाच हा आनंद असेल. उद्या कसं आहे मग आहे ते आहेच. मग दररोजच मग दुकान उघडा, डीलरला फोन करा, ऑर्डर टाका, कलेक्शन बघा, बिलं बघा, गिराईक बघा, सगळं चालूच. मग देणं घेणं बघा. मका उगवलीच नाही, शेतकऱ्याची ओरड येते. त्या मकेला कुठलं औषध, आळी चढली मकेवर, 5 पानावर मका आहे, कुठलं औषध मारू? रोजच आहे ते, रोजच आहे. तर आजचा दिवस आहे, एन्जॉय करा मस्तपैकी. क्रिकेटमय या ठिकाणी आजचा दिवस पुन्हा जगूया. बक्षीस 100 माने साहेब. बघा जमतंय का मिळवायला? विशाल भोसले म्हटले आम्ही नाही जमू देणार, आम्ही मात्र या ठिकाणी बॅटिंग करत राहणार, चांगली फटकेबाजी करणार. फटका लॉंग ऑफला मारलाय, 1 धाव, दुसरी धाव, 37 होतोय टोटल स्कोर. आणि ती तिसरे षटक सध्या प्रगतीवर आहे. शेतकरी राजा परिवार मोहोळ टॉस जिंकून बॅटिंग निवडलेली आहे. तिसरं षटक 35 धावा. आपण बघितलं की 70, 80, 90 च्या आसपास जाऊ शकेल. शॉट आहे, कडक आहे, सोया साहेब चेंडू खाली. मदने साहेब, क्या बात है मदने साहेब, वाव. माने साहेबांनी 100 रुपये जिंकले. माने साहेबांनी 100 जिंकलेले. पडोळ साहेब चहाचा कप खाली ठेवा, खिशात हात घाला. हा कसं आहे, जिकडे तिकडे झालेलं बरं आहे, नाही तर आम्ही अडकल. आणि चला, एकूणच दुसरा बळी या ठिकाणी मिळवलेला आहे. माने साहेब म्हटले या ठिकाणी आम्ही करू शकतो. कैलास माने, मिस्टर KM, बंदे में है दम. चला, वाया वेळ घालू नका. आज सुद्धा 6 सामने खेळवायचे. परत बक्षीस वितरण आहे, सर्वांचे सत्कार आहेत, अगदी बक्षीसदात्यांचे सत्कार सन्मान आहेत. वेळ पाहिजे भरपूर. 37 2 गडी बाद 37. विशाल भोसले मात्र मैदानात या ठिकाणी 10 चेंडूवर 22 धावा काढून चांगली इनिंग्स खेळत आहे. कृष्ण जाधवांची एंट्री. कृष्णा जाधव साहेबांची एंट्री झालेली आहे. वेलकम. विदर्भाचा वाघ. विदर्भाचा आपण ज्यांना वाघ म्हणतोय, तसेच माननीय आमचे विजय पाटील साहेब, मॅन फ्रॉम महूद, आमच्या लेदर बॉलच्या स्पर्धांना विजय पाटील साहेबांची बक्षीस असतात. आणि मोठं क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे महूद सांगोला भागातून. भीम दामोदर आहेत मिड विकेटला. वैभव जाधव. वैभव जाधव गोलंदाज. आणि इकडे 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 कॅच नाही, हलकासा दूर होता आणि टप्प्यानंतर फिल्डिंग झाली तिकडे. मात्र धावा मिळतील. धावसंख्येत बदल होतोय. 3.1 षटकानंतर 39 2 गडी बाद. माननीय बाळासाहेब घोगरदरे सामन्याचा आनंद घेत आहे. आता थोडंसं निवांत चेअर पकडलेली आहे. इतका वेळ इकडे दुसरी धाव मिळते का? मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला भेटते. धावात बदल होतोय. दीपक इंगोले यांची जोरदार फिल्डिंग. दीपक इंगोलेंची फिल्डिंग क्या बात आहे मिस्टर DI. स्ट्राईकवर मात्र फलंदाज. कोण काळे हो फटका चांगला आहे. वाईड इज लॉंग ऑपरेशन. मात्र क्षेत्ररक्षक तैनात तिकडे. कोण फिल्डर पाहूया तिकडे? देशमुख. देशमुख साहेब, क्या बात है. देशमुख फिल्डिंग अचूक, थ्रो सुद्धा अचूक. स्वप्नील यांचे 2 कॅच चांगले. स्वप्नील मदने साहेबांनी 2 कॅचेस पकडले. आपण कडक फिल्डर असल्याचं दाखवलं त्यांनी. पुढे सारखाच माणूस. यस, अगदी शरीरयष्टी जोराची. पुढील चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. आता बाहेरच्या खेळाडूंनी मास्तरनं कॅच. मास्तर कॅच एका हाताने पकडायचा प्रयत्न केला. दरम्यान या ठिकाणी षटकाराचा इशारा पंचांकडून आला. हिंगोलीवरून बोलवले. मास्तरांचं हिंगोलीवरून बोलवले पेशंट. मास्तर हिंगोलीहून आलेले आहेत चक्क. आकाश जयस्वाल यांचे कट्टर समर्थक. आकाश जयस्वाल यांचे फॅन आहेत, मोठे फॅन आहेत. आणि म्हणून तर अगदी त्यांच्या समोर बसलेले आहेत. वेळोवेळी मार्गदर्शन करताय, कधी मेसेज पाठवताय. टोटल धावा मात्र 4थं षटक सुरू असताना 48 2 बाद. फटका हवेत आहे.
स्वप्नील मध्ये साहेब मला वाटतं हो जेवढे या ठिकाणी बघितलं आपण तारीफ केली होती, कौतुक केलं होतं. मला वाटतं कौतुक जास्त झालं की काय, कौतुक जास्त झालेलं आहे, थोडीशी तारीफ ज्यादा हो गई, तारीफ की नजर लग गई. धीरज शेठ वेलकम, क्या बात है. आणखीन एक ज्यांना आपण हसमुख असं व्यक्तिमत्व म्हणतो, सदैव हास्य चेहऱ्यावर असतं, स्मित हास्य, शंकर साहेब. आणि यस धीरज शेठ गांधी साहेबांकडून स्पर्धेला दुसरं बक्षीस लाभलेलं, क्या बात आहे धीरज शेठ. आपण एवढं मोठं औदार्य दाखवलं, एवढं मोठी दिलदारी दाखवलेली आहे म्हणून ही स्पर्धा होऊ शकते आहे. आपलं सहकार्य अनमोल असेल. शेखर सर आपलं स्वागत, क्या बात है, वेलकम शेखर सर, जबरदस्त. मला फक्त एकटा. दरम्यान फिरोज कोरपू साहेब चांगली साथ, शंकर राऊत साहेबांची, संदीप सरांना, तसेच आपण बघतोय तसेच त्यांचे अगदी अगदी आपण सोरमले साहेब वगैरे बघतोय, सर्वांची चांगली साथ त्यांना लाभलेली आहे. गोलंदाजाचं नाव कळवा जरा. कैलास माने. कैलास माने साहेबांनी विकेट घेतली तर 500चं बक्षीस राऊत साहेबांकडून. क्या बात है राऊत साहेब. बघा राऊत साहेबांनी बक्षीस लावलं, जसं लावलं तसं जिंकले. क्या बात है. यस चोरमले साहेब आलेले आहेत, क्या बात है. जैन वाडीकर. जसं असं बक्षीस लावलं की असं गेलं पाहिजे चोरमले साहेब. आपलं बक्षीस कालपासून तसंच आहे. यस मधने आपलं मनापासून अभिनंदन. तिसरा कॅच घेतलेला आहे त्याच जागेवरती, आणि आपण संघाच्या धावा, प्रतिस्पर्धी संघाच्या धावा रोखण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा दिसतो आहे. अगदी वेल फिट वेल हिट खेळाडू स्वप्नील मधने सुंदर खेळाडू, बघा या आकर्षक खेळाडू, पर्सनॅलिटी कशी असली, पर्सनॅलिटी एकदम डायनेमिक आहे. यस तो आता पुढील विरोधी पक्षाच्या धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतायत का ते पाहणं फार महत्वाचं आहे. शेतकरी राजा परिवार मोहोळ अडचणीत आणलंय त्यांना. 54 धावा टोटल धावसंख्या. पुढचा चेंडू सुंदर फटकावलेला आहे, तितक्याच सीमारेषेच्या अगोदर आढळलेला आहे. सुंदर प्रयत्न. सध्या मात्र या ठिकाणी शेतकरी राजा परिवार आणि तिसरे थर्ड फ्रंट वॉरियर. हा फिल्डिंग करणारी टीम आहे थर्ड फ्रंट वॉरियर्स, म्हणजे तिसरी आघाडी योद्धे. हे मोहोळ संघाच्या धावा रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत का पाहूया. मोहोळ संघ तसा पाहिलं तर तुल्यबळ आहे. पुढचा चेंडू सुंदर फटकावलेला आहे, बाउंड्रीवरती अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, 100% यश आलेलं आहे. दुसरी धाव पूर्ण. धीरज निकम 70 मॅच जर आत हे केलं तर 700 रुपये. नाही बक्षीस ऐका राऊत, पैसे हे रोख द्यावे लागतील, उधारी काही नाहीये. नाही हिथं पैसे आहे पाहिजेत. आत्ताचे 100 रुपये कोण होतं ते त्यांनी पैसे आणले पाहिजेत. काही उधार मिळणार नाही. येस रोख पैसे. मगाचे कोणीतरी लाला का धीरज भाई, आपल्या मित्रांनी 100 रुपये बक्षीस लावले होते मगाचं, ते रोख तुम्ही आणून द्या. मगाचे 100 रुपये पैसे इथं आणून द्यायचे, तिथं नाही इथं आणून द्यायचे. हा ते तिथंच दिले जातील. तुम्ही इथं जमा करायचे, तुमचे तिथं दिले जातील. नाही तुम्ही जाऊन या. उधारीचा धंदा खोटा. आम्ही सर्व व्यापाऱ्यांना सांगतोय, तुम्ही उधार धंदा करू नका. इथे रोखीचे व्यवहार केले जातात. पुढचा चेंडू पाहूया. कोणीच नाही करणार, कोणीच करायचं नाही. तुम्ही सुद्धा करू नका. आपण नांदेडवरून आलेला आहात, आपल्याला इथं दीर्घ
साहेब 4.4 षटकानंतर आणि या ठिकाणी नक्कीच 6 षटकाची लढत ही सुद्धा असेल. 61 धावा 3 गडी बाद. गौरव साहेब बॅटिंग करताय आणि कैलाश पुढील चेंडू घेऊन सुंदर फटका. स्वीप करायचा होता चेंडू. बॅटची वरची कड घेतली. लीडिंग एज ज्याला म्हणतो आपण, टॉप एज ज्याला म्हणतो आपण, आणि तो मात्र फाईन लेग फाईन थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेलाय आणि फाईन थर्डमॅन क्षेत्रात फिल्डर, परंतु त्यापासून दूर फटका. 4.5 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या वाढते. 4.5 नंतर माझ्याकडे थोडीशी लेट अपडेट आली. षटक संपते 5वं. 63 धावा 3 गडी बाद. मला वाटतं थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आहे विरेश सर. शेवटचा ओव्हर बरोबर. गोलंदाजाचं नाव सांगा वैभव साहेब. बॉलर कोण येत आहे? गाडगे साहेब सध्या बॉलर आहेत. गाडगे साहेब गोलंदाजी शेवटच्या षटकात करतील. आणि वय जर गाडगे साहेबांचं पाहिलं तर चोरमले साहेब तुमच्यापेक्षा मला वाटतं 2-1 वर्षांत जास्त असेल. नाही 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 नाही, नाही. ते फार लहान आहेत. आत्ताशी ते 50 क्रॉस केलेले आहेत. इनकरेज करणं आपलं काम आहे, डिस्करेज करायचं नाही आहे. एकदम चिरकाल तरुण दिसत आहेत गाडगे साहेब. पाहूया संघासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करतायत. पुढचा केलेले तरी मैदान या ठिकाणी त्यांनी सोडलेलं नाहीये. छान छान खेळतात. या वयामध्ये बरेच जण बघा घर सोडायला तयार नसतात. अशा हो. वेळेस मैदानात उतरणं फार मोठी गोष्ट आहे. येस येस सर. येस. पुढच्या वर्षी आपण सुद्धा दिसू मैदानात. नक्की नक्की. पाहूया गाडगे साहेब पुढचा बॉल. सुंदर फटका मारलेला आहे. पाहूया चेंडू. दरम्यान रोख पैसे. हा गाडगे साहेबांनी क्लीन बॉल विकेट घेतला. गाडगे गाडगे साहेबांनी बोल्ड विकेट घेतला तर 500 रुपयाचं बक्षीस, 1000चं बक्षीस संदीप साहेबांकडून. कशा पद्धतीने विकेट घ्या 500चं बक्षीस कोणाकडून? संदीप सरांकडून. आणि बोल्ड केलं तर 1000. गणेश गाडगे पुढचा चेंडू. विशाल पडोळ साहेबांकडून 100 मागाचे जे लावले होते माने साहेबांनी ते आलेत. बोल्ड 1000 संदीप साहेबांकडून. 1100 रुपयाचं 1100 रुपयांचं. नाही, 1000. 51 वर्षाचा तरुण 51 वर्षाचा तरुण टाळ्या झाल्या पाहिजे. संदीप सरांचं खरोखर 1000 रुपयाचं टाळ्या बक्षीस झाल्या पाहिजे. जिंकलेलं आहे. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या गणेश पाहिजे. गाडगे पुढच्या चेंडूवर क्लीन बॉल केलं तर 2000 रुपये संदीप साहेबांकडून. पहिले उधारी नको. क्या बात है. ओके Yes, असं sir. सांगा. असं आम्ही आदेशाचं पालन करू, पण पैसे हे रोख द्यावेच लागतील. व्यवहार आहे. यस. आपल्याकडून येणार आहेत म्हटल्यानंतर टेन्शन नव्हतं साहेब. नाही नाही कोणासाठी उधारी नाही. हे घे यातले 1000 रुपये मोजून घ्या. क्या बाकीचे बात आहे मला सर. परत रे द्या. सर काउंटेड प्लीज. बाकीचे मला परत द्या. 1000च फक्त घ्या. 1000च घ्या. इमानदारी. हा 69 धावा धावपलकर्ती झालेले आहे. हा उरलेले धन्यवाद. तुमचे. नाही 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 तसं- गणेश गाडगे पुढचा चेंडू. तसं युट्यूब लाईव्ह होतं त्यामुळे आपल्याला 2000 रुपयाचं बक्षीस या चेंडूवरती जर विकेट घेतली तर. Clean ball wicket घेतली तर. पाहूया पाहूया. कॅच कॅच कीपर कीपर. अरे 500 होते. कशी विकेट घेतली तर 500 होते त्या ठिकाणी. सुंदर सुंदर. ते आता नंतर असं बोलीत नव्हतं सर. बॉलिंग झाल्यानंतर असं बोलीत नव्हतं. सुंदर. नाही नाही गणेश गाडगेंनी अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. काय हरकत नाही. गाडगे साहेब जबरदस्त कामगिरी दरम्यान. सुंदर. 70 धावा 4 गडी बाद. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. विशाल पडोळ साहेबांनी आकाश यांना बक्षीस लावलेलं आहे. कॅच घेतला तर 100. 2-3 कॅचेस आले होते नाही घेता आले आतापर्यंत. थालाला आज काय झालंय कळालं नाही. थाला आपण जरा थोडं लक्ष द्या. मोहोळची टीम चांगली आहे. मोहोळची टीम सुद्धा चांगला परफॉर्मन्स करते आहे.
खूप चांगली कामगिरी आतापर्यंत गोलंदाजाची वापसी झालेली आहे. आम्ही कॉमेंटेटरनी दोन्ही संघाचं कौतुक केलं पाहिजे. एक जणाचं करून पार्शली दिसेल. मोहोळ संघ तितकाच तोलामोलाचा खेळत आहे. आणि एन्जॉय चाललेला आहे आपल्या सर्वांचा. ही फार यस महत्त्वाची यस गोष्ट. यस. गणेश गाडगे पुढील चेंडू. प्रेरणादायी बॉलर. सुंदर फटका. तरुण खेळाडूंनी शिकण्यासारख्या गोष्टी आहेत गाडगे साहेबांकडून. क्या बात आहे बघा. चेंडू अडवलेला आहे. स्फूर्ती काय आहे बघा. स्फूर्ती काय आहे चेंडू येण्याची त्यांची बघा. यस शरीराची यस हालचाल काय. आज जुना खेळाडू होतो. तर टेक्निकली खेळतो तो. Old is गोल्ड इज gold. गोल्ड ऑलवेज. लास्ट बॉल. आणि नशीब शेवटचं षटक टाकायचं झालं. डेथ ओव्हर्स मध्ये बॉलिंग बघा मला अपेक्षा होती 75च्या आतमध्ये रोखतायत का. 100% त्यांना यश आलेलं आहे. 72 धावा. शेवटचा चेंडू. गणेश गाडगे फटकारलेला आहे. चेंडू अडवलेला आहे. 73 धावावरती यश मिळालेलं आहे. 73 धावावरती मोहोळ संघ थांबलेला आहे. गणेश गाडगे आत्ताच्या तरुणांना आपण आदर्शवत आहात. आपलं अभिनंदन. ते 1000 रुपये द्या. त्याने जिंकलेलं नाही ते 1000 रुपये द्या व्यवहाराने. व्यवहार के साथ करना पडेगा हमको. ते जिंकलेलं नाही ना. ते जिंकलेलं नाही ते. कसे जिंकले. क्लीन बॉलचे 1000 रुपये दिलेले आपण जिंकलेले. 2000 साठी होतं काय. सॉरी हा. करकम आणि नॉर्थ सोलापूर यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी टॉस साठी या कॅप्टन्स प्लीज. करकम आणि नॉर्थ सोलापूरचे कॅप्टन्स. देशमुख, भगवंत कृषी, प्रणव दा कॉइन द्या प्लीज. धीरज शेठजींना विनंती असेल की धीरज शेठजी आपण टॉस स्पॉटला उपस्थित राहावं. आपण फिल्डिंग लावलंय. बॅटर चला प्लीज. बाळासाहेब या. बॅटर चला मैदानात. थँक्यू. धन्यवाद विशाल शेठ. अंपायरना विनंती आहे मॅच करा कृपया. आजही चोरमले सर आपण टॉस घेतो. थोडंसं मी तुम्हाला थांबवतोय. दोन्ही कॅप्टन आले का. रिणती स्पोर्ट्स आले का. रिणती वॉरियर्स कॅप्टन करकंब. कोरबू सर आपल्या टीमला पाठवा. अच्छा या 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 प्लीज या. संदीप शेठ ही कुठं आहे. टेल द्या ना. खिशात घेऊन फिरताय राव. आम्ही आपले पैसे उडका लागलोय. विशाल विशाल शेठचे, हा. आले का कॅप्टन आलेस. कॅप्टन कुठे आहेत. नॉर्थन वॉरियर्स. बघा फोन करा. चला बॅटर लवकर चला प्लीज. बॅटर्स लवकर चला मैदानात. मी विनंती करतो बाळासाहेब गोगरदरे साहेब. गाडगे साहेब आपण बोलणार आहे परंतु या सामन्यानंतर बोलूया गाडगे साहेबांशी. तसेच या ठिकाणी मान्यवरांनी विनंती करूया पण थोड्या वेळाने मी तुम्हाला आमंत्रित करेन. सध्या दिलगिरी व्यक्त करतो. चला बॅटर चला प्लीज. बिलकुल आरंभिक जोडी
स्वप्निल मदने और आकाश पुरी, ये आरंभिक जोड़ी आ चुकी है मैदान में जीतने के लिए। ये क्वार्टर फाइनल की जंग है, यहाँ पर दोनों की टीमों के लिए ये काफी अहम मुकाबला, काफी महत्वपूर्ण मुकाबला, नॉकआउट का मुकाबला है। जीतेंगे तो टूर्नामेंट की सेमीफाइनल में पहुंचेंगे, हारेंगे तो टूर्नामेंट के लिए बिल्कुल अलविदा तो कहना। जैसे कि टूर्नामेंट चल रही है सुपर नॉकआउट, यानी कि एक ही मौका है आपको, जितने ज्यादा जीतेंगे उतने आगे आप बढ़ते जाएंगे। खेल शुरू हो रहा है, गेंदबाज बिल्कुल तैयार, वहां पर बालू डोंगरे गेंदबाजी की शुरुआत करेंगे। व्यक्तिगत कोटे का पहला ओवर का बिल्कुल पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार, बालू गेंदबाजी करने के लिए, सामने स्वप्निल, जोरदार अपील हो रही है, अपील कुछ ज्यादा ही हो रही है वहां पर। बिल्कुल इस अपील पर विश्वास कम था, वहां पर उत्साह ज्यादा था। नगारा मुख्य अंपर है, वरुण बुर्ला मैच के मुख्य अंपर के रूप में दूसरे अंपर है अथर्व देशमान, स्कोर लेग अंपर। हमारे सहयोगी स्कोरर है सूरज, और हमारे साथी सहयोगी कमेंटेटर है राज वाघमारे सर, इनका भी। और दर्शक जितने भी tenniscricket.in के माध्यम से यूट्यूब पर इस मैच का जितना भी आनंद ले रहे दर्शकों का स्वागत। मैदान पर जितने दर्शक है, खाता खुला थर्ड फ्रंट वॉरियर्स टीम का, बल्लेबाज का स्वप्निल का भी खाता खुला। दरम्यान स्वप्नील मदने यांनी जर लगातार 2 षटकार मारले तर या ओव्हरमध्ये, एका ओव्हरमध्ये 2 षटकार मारले तर यूएसके ॲग्रो सायन्स 200 रुपयाचं बक्षीस। सर 60 मारली, षटकाराची हॅट्रिक मारणाऱ्या फलंदाजाला आमचे मास्तर हिंगोलीकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आमच्याकडे आलेलं आहे। आकाश जयस्वाल फॅन यांच्याकडून मात्र बक्षीस आहे। विशाल पडोळ साहेबांकडून 200चं बक्षीस। कशाला? 2 छक्के मारले तर, लगातार 2 छक्के मारले तर कुणी मारा, 5 धावा नाबाद। उसळता चेंडू आहे, जबरदस्त चेंडू आहे या ठिकाणी आणि डॉट बॉल। थर्ड फ्रंट वॉरियर्स सामना संपल्यानंतर बक्षीस वितरण मॅन ऑफ द मॅचच्या वेळेस आपण करणार आहोत। यस, 5 धावा नाबाद सध्या, 32 चेंडूमध्ये 69 धावांची गरज। यस, रोख पारितोषिक द्यावे लागतील आपल्याला, विनंती असेल। हवे चेंडू गेलाय, चेंडू खाली खेळाडू, ओ हो हातातून सुटलाय लाडू, आणि निश्चितच हा कॅच ड्रॉप, हा कॅच धरणीला दान, फलंदाजाला जीवन दान। किती धावा मिळाल्या तर मला वाटतं या ठिकाणी 3 धावा पळून पूर्ण केल्या। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट। सोमा साहेबांचं सुद्धा अगदी खूप खूप सहकार्य आहे स्पर्धेला। त्यांची धावपळ आपण बघतोय, नाश्ता असेल, जेवणाची व्यवस्था असेल, आणखी काही असेल, पाणी पुरवठा व्यवस्था असेल, सगळी त्यांच्याकडे आहे। म्हणजे सगळी जडजड कामं सकाळपासून कालपासून हाताळतायत ते, क्या बात है। 5 चेंडू नंतर मात्र 8 धावा। थर्ड फ्रंट वॉरियर्स स्ट्राईकवर मात्र स्वप्नील मदने, ज्यांनी 3-3, 4-4 कॅचेस पकडलेले आहे। एक आता सुटला असेल, परंतु त्यांची 4-4 कॅचेस पकडणं सोपं नाही। जाऊ मैदानात, आकाशपुरी नॉन स्ट्राईकला आहे, हवे चेंडू आहे मिडॉनला, जेल होणार नाही। ओ थोडासा व्यवस्थित, क्या बात आहे, डान्स चालू आहे। यस, मैदानात काय चाललंय, मैदानात सुद्धा सेलिब्रेशन चाललंय। रनआउट विकेट मिळतोय, कॅच सुटला परंतु रनआउट झाले, रनआउट आकाशपुरी होत आहेत। ओहो, इच्छा अधुरी, रनआउट झाले आकाशपुरी। बाद धक्का पहिला, 8 वरती की 10 वरती, कारण प्रत्येक जण या ठिकाणी तपती भट्टी में बिल्कुल भी टपकर आया है। बिल्कुल, उसकी एक भी ये वजह है सर, जिन्होंने जो टीमें पहले अपना मुकाबला जीते हैं, अब सामने वाले बेस्ट से ही रहेंगे, वहां पर बेस्ट वर्सेस बेस्ट है। बिल्कुल, तेच तर म्हटलं मी की प्रत्येक जण जिंकून आलेला आहे,
त्यामुळे जिंकताना त्यांना मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागला, लढाई लागलं, घाम गाळावा लागला, कष्ट करावं लागलं, मग या फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. क्वार्टर फायनलची लढाई आहे. डिफेन्स करायचा होता, चेंडू या ठिकाणी नक्कीच बॅटवर आला का पाहूया, परंतु धाव मिळणार नाही. सुरक्षात्मक, रक्षात्मक, अगदी फ्रंटफूट वरती 9 धावा, 1 गडी बाद. 65 धावांची गरज आहे. 29 चेंडूचा खेळ इथं शिल्लक आहे. मंचावरती या ठिकाणी आपण बघितलं तर चोरबले साहेब आहेत, वाळके साहेब आहेत, यस गागरदरे साहेब, बाळासाहेब गागरदरे साहेब, त्याच्यानंतर गाडगे साहेब. कमाल ज्यांनी केली मैदानात. व्हॉट अ शॉट, लॉंग आर्मच्या वर उडवलाय भर, कडक कडकडीत प्रहार, आणि हा पंढरपूर कृषी चषक षटकार. 3 षटकाराला 200चं बक्षीस आहे मास्तर मास्तर नाही, मास्तर कडून, आणि 2 षटकाराचं बक्षीस कोणाला होतं? ते विशाल पडोल साहेबाकडून, विशाल पडोळ साहेबांकडून 2 षटकाराला बक्षीस आहे. USK ॲग्रो कडून. USK ॲग्रो कडून 2 षटकाराला 200चं बक्षीस आहे. परंतु हा स्वीप केला, स्क्वेअर लेग पंचाच्या अगदी समोर स्वीप केला अथर्व देशमाने. स्क्वेअर लेग पंच दरम्यान धावसंख्या वाढती धावसंख्या 16, 1 गडी बाद. प्रेक्षकांनी बाहेर सुंदर कॅच पकडला. चोरंबले साहेब, प्रेक्षकांसाठी काय असेल का आज? तुम्ही स्वतः सांगताय का? प्रेक्षक हा फारच सुंदर माणूस दिसतोय, उत्कृष्ट खेळाडू आहे आणि किती संयम आणि शांत, सुंदर फटकावलेला आहे, परंतु त्याचं कॅचमध्ये रूपांतर झालेलं आहे. मी म्हणत होतो की जो प्रेक्षक म्हणून उभारलेले आहेत फार छान शांत पद्धतीने उभारलेले आहेत. नो बॉल, नो बॉल. चलो ठीक आहे पुढे चला, खेळ चालू करा. निश्चितपणे खेळाडूंनी अपील करायचं आहे, पण त्याच्यावरती जास्त वाद घालायचा नाही, आपल्याला पुढे जायचं आहे. नो बॉल वरती फ्री हिट येत असतो. ओके. नो बॉल आणि फ्री हिटचं नातं कसं, जसं आई सोबत लेकरू, शेळीचं अगदी कोकरू, कोकरू, तसं छान. नो बॉल वरती फ्री हिटचं नातं आहे. यस यस. एका मागून एक येतोच, एका पाहूया सोबत एक येतोच. बॅट्समन त्या नोबॉलचा फायदा उचलतोय का? बॅट्समन पुढील चेंडू वैभव स्ट्राईकवर, फ्री चान्स. सुंदर फटकावलेला आहे, सुंदर असा फटकार मारलेला आहे. कॅच मध्ये रूपांतर व्हायला पाहिजे होतं पण सुटलेला आहे. बाउंड्री आहे का प्रेक्षक? बाउंड्री आहे का? नाही. सुंदर, छान पद्धतीने अडवलेलं आहे. चांगला अडवलं, आणि प्रेक्षकांचं पण धन्यवाद. बघा, हा प्रेक्षकांनी थोडं त्या बाजूला इंडिकेट करायचंय, षटकार चौकार जे दिसेल आपणाला. 26 चेंडू 55 धावा. हो विचारलं, धन्यवाद. हो विचार तुमच्या अगोदर आम्ही विचारलंय, धन्यवाद. हो विचारलंय, तिथं पब्लिक आहे, विश्वास ठेवावाच लागेल. तिथं आम्ही त्यांना कॉल केले तुमच्या अगोदर. प्रेक्षक हो, आपण सदस्य विवेक बुद्धीने सांगा. पुढील चेंडू सुंदर असा फटकारलेला आहे, आणि हा चौकार होणार. चौकार आहे का प्रेक्षक? हो नाही, धन्यवाद. ओके ठीक आहे. अच्छा, ओके सॉरी. कॉमेंटेटर नवीन आहेत, जरा समजून घ्या. सुंदर असा षटकार मदने यांच्याकडून, सुंदर षटकार. बक्षीस USK ॲग्रो. हे 200 रुपयाचं बक्षीस घ्यायचं का? असं छोट्या रकमा घेऊ द्या का? ओके, धन्यवाद. विचारू द्या त्यांना. कोणा? चिलगर साहेब USK ॲग्रो सायन्स. सिल्गर साहेब USK ॲग्रो. नाही जिंकलं ना. झाले, जिंकले जाणार ते हो. पैसे. 27. ओके 27 धावा, 1 गडी बाद, 2 षटकाच्या नंतर. आता कसं आहे, आपण कसं आहे, चोरंबले साहेब 200ची सुरुवात आपणच केलेली आहे, त्यामुळे तर हे नाही हॅलो मुद्दा बरोबर आहे तुमचा. ऐका ना, मी काल हे साखळी ऐका 27 धावा, 1 गडी बाद, 2 षटकानंतर 24 चेंडूमध्ये 47 धावाची गरज आहे. काल साखळी सामने होते, त्यामुळे त्या बेताचे असतात. जसे टप
फाईट होत जाईल. अच्छा, म्हणजे आजचा तसे दिवस घट्ट भारीतला वाढवावे आहे. लागते. आजचा दिवस भारीतला आहे. Yes, भारीतले yes, बक्षीस पाहिजे. yes, yes, जड yes, yes, 500 yes. 2000 वगैरे हेल्दी अशी. कॉम्पिटिशन आहे ना. हा, हा, हा. हेल्दी कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला ते जिंकायचं असेल तर त्याच पद्धतीचं पारितोषिक असावं लागतं. दरम्यान प्रणव डोंगरे या ठिकाणी मात्र गोलंदाजीसाठी येतोय. प्रणव डोंगरे बाळा डोंगरेंचा चिरंजीव, 15 वर्षाचं वय आहे, आता 10वीला शिकतोय. हे पैसे ठेवा. धावसंख्या मात्र या ठिकाणी आपण बघितलंय की 27 अशी आहे. चला तर तिसऱ्या षटकाचा चेंडू, डावखुरा गोलंदाज हा डोंगरे डोंगरे मला वाटतं सर्व संघामध्ये सर्वात लहान खेळाडू आहे हा डोंगरे. मुलगा आणि वडील दोघेही संघात. वय वर्ष 14. चेंडू सुटलेला आहे. ए 2 ए पळे. चेंडू सुटलेला आहे. 2 धावासाठी प्रयत्न करतायत. 100% यश आहे. छान. कॅच या ठिकाणी होणं गरजेचं होतं. एका छान. युवा खेळाडूला, युवा गोलंदाजाला या अशा प्रकारच्या कॅचेस पकडण्याला एक मोठी ताकद मिळेल, ऊर्जा मिळेल, त्याला प्रेरणा मिळणार आहे. तर फिल्डरनी साथ देणं गरजेचं राहील Yes, तिथं. yes, आणि लो yes. स्कोर सामन्यामध्ये मात्र या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते की एक अशा पद्धतीच्या कॅचेसला सोडून चालणार नाही, पकडावं लागेल तरच सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. कारण क्रिकेटमध्ये एकही चूक करून चालत नसतं. क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही. ऑन ड्राईव्ह केलाय हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे. सुंदर फिल्डिंग झालेले. सुरक्षात्मक फिल्डिंग त्या ठिकाणी, चांगल्या दर्जाची फिल्डिंग. थर्ड फ्रंट वॉरियर्स चेस करतायत इथे मात्र 74 धावांचा. आता 21 चेंडू 44 पाहिजे, 30 झालाय आणि 73 धावा नोंदवल्या होत्या शेतकरी राजा परिवार संघानं. पुढील चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हर एरियामध्ये हा ड्राईव्ह आणि निश्चितच बॅकफुटवरती स्वप्नील मदने सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे. वेल फिट, वेल हिट आणि 7 चेंडूमध्ये 12 धावाकडून स्वप्नील मदने मैदानात नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर 7 चेंडूवरती 11 कडून वैभव जाधव सध्या स्ट्रायकिंग एंडवरती. 31 धावा, 1 गडी बाद. ड्राईव्ह परत एकदा मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे नाही, त्यांना रोखताला बाळ डोंगरे मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईन होऊन आत आले आणि चांगली फिल्डिंग, सफाईदार फिल्डिंग. बाळ डोंगरे मिस्टर बीडी सारखी मात्र एक मोठी भिंत असते चेंडूच्या समोर उभी खडी. तर प्रणव डोंगरे गोलंदाज आहे बघा. बाप आणि बेटा दोघे मैदानामध्ये आणि आपल्या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य असेल, डोंगरे पिता पुत्र एकाच संघामध्ये. माय गॉड, व्हॉट अ विकेट, क्लीन बॉल्ड. स्वप्नील मदनेंना या ठिकाणी हा चेंडू सोडून द्यावासा वाटला आणि हा चेंडू सोडला नाही तर तुम्ही विकेट सोडलेली आहे. फार मोठा हा मात्र विकेट, सरळ आणि सरळ हा लो फुलटॉ चेंडू लेग स्टिकवर जाऊन आदळला. क्लीन बोल्ड झाले. अफलातून असा हा मात्र क्लीन बोल्ड फुल्लर लेनचा चेंडू, डाव्या हाताचा फुल्लर लेन चेंडू, एक स्विंग होती त्या चेंडूमध्ये आणि तो मात्र लेग स्टिकवर जाऊन आदळला. काय सांगाल या चेंडूबद्दल? निश्चितच विरेश सर, क्वालिटी आहे या गोलंदाजाकडे नक्कीच आणि बाळ डोंगरे कष्ट घेत आहेत, झटतायत याला चांगला खेळाडू बनवण्यासाठी. बिल्कुल बहुत जबरदस्त गेंद थी. बल्लेबाज ने सोचा था कि गेंद लेग स्टंप के बाहर जाएगी, मगर गेंद ने अपना काम कर लिया और गेंदबाज का बिल्कुल मैं गेंदबाज की तारीफ करना चाहूंगा. क्या गेंद थी वहां पर, बहुत बढ़िया गेंद. गेंद जाकर लगी स्टंप पर, बल्लेबाज ने ये छोड़ दी थी गेंद, गेंद बिल्कुल स्टंप पर जाकर लगी है. विकेट नंबर दूसरा आ रहा है. दूसरी सफलता इस वक्त टीम को मिल रही है और पहली सफलता प्रणव के नाम हो रही है इस मुकाबले में. ये क्वार्टर फाइनल की बड़ी जंग है, बड़ी जंग में ये होना बिल्कुल जायज है. बघितलं तर विरेश सर, क्या बात है. माननीय नाना डोंगरे साहेब यांचं सहर्ष स्वागत, तसेच अटकाळे साहेबांचं सहर्ष स्वागत. रमेश अटकाळे साहेब वेलकम, नाना डोंगरे साहेब वेलकम. आपण स्थानापन्न व्हावं. 32 रन, 32 रन 32 धावा, 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओवर की समाप्ति हो रही है, 32 रन है. चौथे ओवर की शुरुआत हो रही है. सभी के रन है यहाँ से जीतने के लिए
18 गेंदे शेष है, 42 रनों की तलाश है। प्रत्येक षटकाराला 100चं बक्षीस भगवंत ॲग्रो एजन्सी पंढरपूर यांच्याकडून, देशमुख ब्रदर्स यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100. और खूबसूरत स्ट्रोक, इस बार बैकफुट पर जाकर कैच किया गेंद को, गेंद जा रही है, फील्डर पीछे वहां पर तैनात है, गेंद को रोक लेंगे और जब तक रोक पाते ये कि 2 रन का इजाफा होता है स्कोर में। 2 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया। वैभव जाधव फिलहाल स्ट्राइकिंग एंड पर है, बल्लेबाजी करते हुए 34 रन बने हैं थर्ड फ्रंट वॉरियर्स, जबकि लक्ष्य मिला है 74 रनों का लक्ष्य मिला है। यहां से अभी भी 40 की दरकार है, गेंदे शेष है 17। माननीय राजाभाऊ देशमुख साहेब, भगवंत कृषी एजन्सी पंढरपूरचे सर्वा, क्या बात है, बुलेट राजा भाऊ देशमुख, रॉयल एनफील्ड पे स्वागत करूया राजाभाऊ, वेलकम. अपील, रनआउट अपील, पंच म्हटले रिलॅक्स बॉईज. भगवान ॲग्रो एजन्सी प्रत्येक षटकाराला 100चं बक्षीस आहे. आणि आपण चाललोय टॉसच्या दिशेने. टॉस असेल नॉर्थन स्ट्रायकर्स. यस, टॉस करण्याकरता मी विनंती करेन की कृपया बाळासाहेब गोगरदरे साहेब आणि त्याचबरोबर शेठजी आपणही जाऊया, धीरज शेठजी ज्यांच्या दरम्यान इथे काय तर विकेट मिळते, महत्वाच्या क्षणी विकेट, मच निडेड विकेट. चालीस की तलाश है, 3 हालांकि विकेट जा चुके हैं। दोनों ही जो नए बल्लेबाज है महेश और कैलाश इस वक्त स्ट्राइकिंग एंड पर बिल्कुल लाभयाबी आ चुके हैं। विरेश सर थँक्यू. आले का दोन्ही टीम्स? चला, रिनिती करकम, रिनिती वॉरियर्स, रिनाथी वॉरियर्स करकम आणि इकडे नॉर्थन सोलापूर स्ट्रायकर्स. या प्लीज कॅप्टन, आले का? नॉर्थन सोलापूर. चला, सोलापूर नॉर्थन वॉरियर, चला लवकर यायचंय, टॉस करतोय. बिल्कुल गेंदबाज तैयार, इस बार गेंद को खेला है बिल्कुल पॉइंट के ऊपर से गेंद को खेला है, गेंद को दिशा दी है, गेंद बाउंड्री के पार जा रही है, चौका आ रहा है वहां पर. विनायक शितोळे कॅप्टन, चला टॉस करायचंय. आपण लेट आलेला, विनायक फास्ट आहे, चला लवकर. वाघमारे साहेब, आपण त्यांना बोलवा, नंतर घ्या. थोडे 3 विकेट के नुकसान पर गेंदबाज बाळू डोंगरे तैयार, इस ओवर की बिल्कुल 5वीं गेंद लेकर सामना करेंगे कैलाश, जिनके बल्ले से चौका आ चुका है. सतीश शेठजींना विनंती. शेठजी या, अंबाना सर आपण या. चला, दोन्ही कॅप्टन समोरासमोर आणि बाळासाहेब गोगरदरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आहे. कोण बोलतोय? बोलतील या ठिकाणी रिनाथी. कॅप्टनचा कॉल असेल. हेड 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 हेड. कॅप्टन रिनाथी, कॅप्टन काय निर्णय घेताय टॉस जिंकला? बॉलिंगचा निर्णय घेणार आहे. बॉलिंग करण्यामागे काही रिझन, कारण, स्ट्रॅटेजी? बॉलर चांगले आहेत आमच्याकडे आणि बॅट्समन सगळे ऑलराऊंडर आहेत, त्यामुळे बॉलिंगचा निर्णय घेत आहे. समोर विनायक शितोळे सारखा सुपरस्टार बॅट्समन आहे, त्यांच्यासाठी काही प्लॅनिंग केलंय रात्री टीम मीटिंग मध्ये? तसं काय नाही, खेळ आहे हा, काही होऊ शकतं. 38 रन बने हैं, 12 चेंडू 36 धावा. मैदानातील खेळावरती बरंच काही डिपेंड असेल, जशी सिच्युएशन येईल तसं बघता येईल. हा बरोबर. एकूण बघितलं तर आपल्या संघानं पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केलेली आहे, कॉन्फिडन्स हाय लेवल असेल, त्याचा फायदा इथं नक्की होईल आहे की मोठ्या सामन्याचा थोडासा दबाव असेल? दबाव काय नाही, 100% आम्ही जिंकणार आहे. करकम संघाला सपोर्ट सुद्धा भरपूर आहे आणि नक्कीच या ठिकाणी संघाची कामगिरी स्ट्रॉंग आहे. तर या सामन्यासाठी कॅप्टन शुभेच्छा तुम्हाला, गुड लक. थँक्यू. विनायक, थोडंसं लेट आलंय तरी पण तुमचं स्वागत. परंतु बऱ्याच वर्षानंतर आम्ही तुम्हाला मैदानात बघतोय. तुमचं मैदानात खूप खूप स्वागत. आणि सगळ्यात महत्वाचं, टॉस त्या ठिकाणी गमावल्यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची, बॅटिंग मध्ये काय प्रोजेक्टेड स्कोर असेल?
थँक्यू अंकुश सर. प्रथमतः पंढरपूर कुस्ती चषक यांचं मी मनापासून आभार मानतो की आम्हाला इथं खेळाची संधी तुम्ही एवढ्या छान प्रकारे करून दिली. आणि अपेक्स बायोसायन्स कंपनीतर्फे मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. हॅलो हां हॅलो असं काय लागलं हॅलो अपेक्स बायोसायन्स तर्फे मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आम्हाला इथं संधी दिल्यामुळं असेच मॅचेस दरवर्षी व्हाव्या. दुसरी गोष्ट आता टॉस जरी आम्ही तरी पण आम्ही बॅटिंगच घेणार. वाघमारे साहेब शेवटची ओव्हर चालू आहे मैदानामध्ये स्कोर सुद्धा समजत नाहीये कृपया बंद करा. बिल्कुल फिर से वहां पर गेंदबाज 41 रन 3 विकेट के नुकसान पर 5वें ओवर का खेल इस वक्त प्रगति पर है. 9 गेंदे 33 रनों की तलाश है. 9 चेंडू आणि 33 धावा. इस बीच गेंद को फिर से विठल कृषि केंद्र की ओर से बल्लेबाज के लिए हर छक्के के लिए 200 रुपए का इनाम है. ये क्वार्टर फाइनल की जंग है. इस वक्त जो जीतेगा सेमीफाइनल में पहुंचेगा. इसके बाद होने वाला मुकाबला तीसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला इस टूर्नामेंट का बिल्कुल मुकाबला इस वक्त चल रहा है. हितकरी राजा मोहन परिवार वर्सेस मुकाबला चल रहा है. थर्ड फ्रंट वॉरियर्स के बीच में यह क्वार्टर फाइनल की जंग चल रही है. इसके बाद तीसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला नॉर्थन वॉरियर्स वर्सेस रिनाती वॉरियर्स के बीच में. डीजे प्लीज कॉर्डिनेट से सेल बदला प्लीज. हेलो आक्रमण सीधा निकला है. बिल्कुल वाइडिश लॉन्गन के क्षेत्र में गेंद को रोका जाता हुआ सिंगल का इजाफा दूसरे के लिए पलटे हैं. रमेश आटकळे साहेब यांच्याकडून कृषी एजन्सीज यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100चं पारितोषिक या ठिकाणी आहे. चहा आलेला आहे. चहा करू या ठिकाणी आपण चहाची मजा घ्या. चहा एन्जॉय करा. टी टाइम. धावसंख्या या ठिकाणी असणार आहे 46. 3 गडी बाद 5 षटकं संपलेले आहेत. आणि हा मात्र चाललेला सामना मैदानात आपण बघतोय तो निश्चितच फार महत्वाचा सामना. 6 चेंडूमध्ये 28 धावा या ठिकाणी पाहिजे आहेत. आणि या 28 धावा करण्याकरता मात्र नक्कीच मोठ्या फटक्याची गरज असेल. थर्ड फ्रंट वॉरियर्स या संघाला निश्चितच रोखलंय. परंतु थर्ड फ्रंट वॉरियर्स कडे एक निश्चितच असे फलंदाज आहे जे मात्र सामन्याचे चित्र बदलू शकतील. आकाश जयस्वाल यांच्या टीमला मात्र नक्कीच प्रत्येक षटकाराला रमेश आटकाळे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500चं बक्षीस आलेलं आहे. गोलंदाजाचं नाव कळवा. पहिला चेंडू या ठिकाणी 6-28 डाऊन द लेग चेंडू आहे. व्हाईट बॉल येतोय का? आला व्हाईट बॉल. निश्चित धावसंख्येत बदल. बॉलरचं नाव सांगा बाळासाहेब. शरद पवार. क्या बात आहे. दस्तूर खुद्द प्रत्यक्ष शरद पवार गोलंदाजीसाठी उतरलेले आहेत. अजय कुंभार आपलं स्वागत. मिस्टर चड्डू संजय जाधव यांच्याकडून 6 चेंडू राहिलेले आहे. 50 कशी होणार आहे? हा पुढल्या अनाऊन्स करू आपण. हा आता दरम्यान या ठिकाणी षटकाराला बक्षीस लावू शकतोय. 5 चेंडूमध्ये 27 धावाची आता गरज असेल. जाऊया मैदानात. शरद पवार गोलंदाज. स्ट्रायकिंग एंड वरती कैलास. महेश मात्र 2 चेंडू 2. दरम्यान या ठिकाणी विकेट चाललंय. विकेट महत्वाची कैलास यांची. कैलास माने बाद. धक्का मात्र या ठिकाणी बसतोय तो 4था. आता गरजेच्या या ठिकाणी टोटल धावा समीकरण बाकी आहे ते मात्र 4 चेंडू आणि 27 धावा. आव्हान अवघडच नाही तर अशक्य सुद्धा बनू पाहतंय.
डीजे वाले बाबू जरा सेल बदला प्लीज. पारितोषिक येत आहेत. मात्र हा चेंडू आणि चांगली फिल्डिंग लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू रोखलाय, थांबवलाय. चांगली फिल्डिंग करत असताना मात्र नक्कीच आपल्याला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ एरियामध्ये दिसलेले आहेत. पुन्हा एकदा शेतकरी राजा संघाचं वर्चस्व या सामन्यात दिसतंय. 3 चेंडूचा खेळ बाकी, 26 धावाची गरज. या ठिकाणी निश्चित हा सामना आता मात्र चेस करणाऱ्या संघासाठी फार अवघड झालेला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ड्राईव्ह, केवळ 1 धाव, षटकाराची गरज. जिथे तिथे मात्र सिंगल डबल येत आहे. अशा धावा मात्र पुरेशा नसतील. आमचे आनंद बेलगे साहेबांचं स्वागत. कॅप्टन वेलकम. 2 चेंडूमध्ये 25 धावाची गरज. क्या बात आहे. 47 वर्षाचं वय असलेला तर्णबाण खेळाडू गणेश घाडगे साहेब. चांगला फटका या ठिकाणी, परंतु इकडे तेवढ्याच अनुभवाचा तेवढ्याच वयाचा बाळ डोंगरे नावाचा हा मात्र नक्की छोटा पॅकेट बडा धमाका. हवेत, परंतु 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री फार कडक प्रहार आणि मिळतोय तो या ठिकाणी निश्चितच पंढरपूर कृषी चषक चौकार. परंतु काय हा चौकार पुरेसा असेल तो ज्यासाठी आपण बघितलं तर निश्चितच हा सामना बाळ डोंगरे यांच्या शेतकरी राजा परिवार संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन करूया. आणि इथे मात्र थालाच्या संघाला निश्चितच पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. स्वप्नील यांचं स्वागत करू आपण मेंढापूरहून. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण कॉमेंट्री बॉक्स मध्येच देतोय. आणि मॅन ऑफ द मॅच ठरतायत गणेश बाळू डोंगरे. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. क्या बात है. अथक परिश्रम घेणारा हा खेळाडू आहे. नेहमीच कष्ट करतो क्रिकेटसाठी. वाटेल ते करायचे त्याची मात्र एक जिद्द असते, मेहनत असते. मॅन फ्रॉम पापरी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण माननीय राजाभाऊ देशमुख साहेब, भगवंत कृषी एजन्सीज पंढरपूर यांच्या शुभ हस्ते तमाम उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. वैयक्तिक बक्षीस आधी आपण देणार आहे. बाळ डोंगरे थोडंसं वेट करा. बाळ थोडंसं वेट करूया. बाळ थोडंसं वेट करा. वैयक्तिक बक्षीस आधी देतोय. वैयक्तिक बक्षीस आधी द्या, कारण हा मोठा सन्मान आहे. वैयक्तिक बक्षीस, छोटे बक्षीस आधी देणार आहे आपण. पंढरपूर कृषी क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने हा पुरस्कार असेल. प्रणव साहेब हा शेवटी देणार आहे पुरस्कार आपण. बाळासाहेब वेट प्लीज. याच्या आधी छोटी बक्षीस द्यायची आपल्याला. वैयक्तिक बक्षीस कोणाचे आहे? गणेश गाडगे साहेब 1000 रुपयाचं बक्षीस आहे. चला लवकर यायचं आहे. गणेश गाडगे साहेब 1000चं बक्षीस आपल्याला आहे. 1000चं आहेत का चेक करा. टाळ्या टाळ्या. नाही नको, कसं आहे रिस्क नको. या तिकडून पायरीवरूनच या. रिस्क नको. विनंती असेल मान्यवर. यस राजाभाऊ असतील, संदीप साहेबांकडून या ठिकाणी हे बक्षीस आहे. यस संदीप सरांकडून बक्षीस आहे स्पर्धेचे. संदीप साहेब प्लीज. यस नाही नाही हे येऊ शकतील. यस हे येऊ शकतायत. संदीप सर येऊ शकतायत. यस क्या बात आहे. फोटो चांगले घ्या, व्हिडिओ घ्या. आहा डीपीला ठेवायचं आहे आज. क्या बात आहे. दुकान बंद असलं तरी इकडे कमाई चालू आहे. यस स्वप्नील मधने साहेब आपल्याला 200चं बक्षीस आहे. या चला स्वप्नील मधने साहेब चला लवकर यायचं आहे. मधने साहेब जरा फास्ट. गिअर शेवटचा गिअर टाका बरं बघू. शेवट गिअर एवढाच आहे. फास्ट या, फास्ट या. चला हा मैदानातील सामन्याला सुरुवात करूया. हे बक्षीस स्वप्नील मधनेंना कोणाचं आहे? कुणाकडून आहे? विशाल पडोळ साहेबांकडून. युएसके कडून आहे. यस समोर दाखवा. यस यांना कैलास मानेंना 100चं बक्षीस आहे. कैलास माने या. 600 आहे का? 100च हातात आहेत.
उधार आहेत हा चला ठीक आहे 600 रुपयाचं बक्षीस आहे. कैलास माने साहेब अभिनंदन. कोणाकडून होतं? विशाल पडोळ आणि राऊत साहेब. विशाल पडोळ शेठ आणि शंकर राऊत साहेब यांच्याकडून बक्षीस होतं. हा यस मला वाटतं नंतर वळता वळत होईल त्या 500ची. यस पैसे दाखवूया. गुड क्या बात है. यस आणि आता मॅन ऑफ द मॅच बाळ डोंगरे यांना जोरदार टाळ्या. बाळ डोंगरेसाठी फार कष्टाळू क्रिकेटर आहे. 1000चं बक्षीस या ठिकाणी प्रणव डोंगरेला या ठिकाणी 1000चं बक्षीस संदीप सरांकडून. जोरदार टाळ्या प्रणव डोंगरेसाठी आणि संदीप सरांसाठी सुद्धा. बघा या ठिकाणी निश्चितच आपलाही खेळ दाखवत आहे परंतु इतरांचाही खेळ त्यालाही कौतुक केलं पाहिजे. इतरांच्याही खेळाचं कौतुक केलं पाहिजे. 1000चं बक्षीस प्रणव इकडे या. बाप बेटे दोघे बाजू